दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे. जगात तेच चाललेलं आहे आणि त्याकरता एक इनोव्हेशन इकोसिस्टीम उभी करावी लागते आणि म्हणून इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारची आपली इच्छा होती. त्या संदर्भात 1 वर्षापूर्वी डावोसमध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली. या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टीम्स आहेत, AI इकोसिस्टीम्स आहेत, याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली. त्याची जागा आपण एअरपोर्टपासून एक 20 ते 25 मिनिटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या 450 प्रमुख लोकांसमोर याची अनाउन्समेंट आपण केलेली आहे. आणि ही अनाउन्समेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम करता आणि विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटा सनने स्वतः त्या ठिकाणी $11 बिलियन AI डेटा सेंटर्स करता गुंतवणुकीकरता घोषित केलेले आहेत. एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून ही इनोव्हेशन सिटी असणार आहे. आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या टियर 2 सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टीम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्स देखील या ठिकाणी तयार करता येतील. आपल्याला कल्पना आहे की ही जी काही आपण नवीन 3री मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्कीमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो आहोत. याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे. रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. MMRDA या कंपनीमध्ये आहे. ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत, त्यांची जमीन आहे, आपण प्लॅनिंग करतो आहोत. आणि ही आपण अनाऊन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे. ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासनं एक 20 ते 25 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो आहोत. आणि सगळी जी काही नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत, फिनटेक आहे, GCC आहेत, या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टीम आपण तयार करतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की काल आपण अनाऊन्स केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे काही इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत. जवळपास 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आले आहेत, ज्याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे, कोरिया आहे, USA आहे, त्यासोबत आपण जर बघितलं तर दुबई आहे, त्यानंतर फिनलंड आहे. अशा वेगवेगळ्या देशातल्या जवळपास 10 कंपन्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घोषित केलेली आहे. आणि त्यामुळे ही सिटी देखील पिकअप होईल. त्यामुळे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन पद्धतीनं चालना देण्याकरता आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याकरता एक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची ही शहरांची अनाउन्समेंट आहे. त्यामुळे MMRD असेल किंवा सिडको असेल या दोघांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे अनेक स्ट्रॅटेजिक MOUs आपण केले. एक अजून महत्त्वाची घोषणा काल या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याची. मुंबईची एअर क्वालिटी चांगली झाली पाहिजे, मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली झाली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या ज्या वेस्ट आहेत या वेस्ट ट्रीट होऊन त्या वेल्थमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं एक ओव्हरआर्चिंग सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन हा काल आम्ही टाटा सन्ससोबत घोषित केलेला आहे. हा जो प्लॅन आहे हा स्पिअरहेड महानगरपालिका करेल, पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रातनं देखील गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल. आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू. आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू. अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे. एकूणच
अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की विशेषतः इथे महाराष्ट्राच्या बद्दल लोकांमध्ये खूप चांगली चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही काही आता आमचे मीटिंग्स बाकी आहेत. त्या मीटिंग्स आम्ही करू आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईला परत येऊ. पण मला असं वाटतं की एकूणच अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं हा दौरा आम्ही पूर्ण केला आहे. माझं लांबलेलं निवेदन मी संपवतो आणि मग कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देतो. सौरभ शर्मा, महाराष्ट्र टाइम्स. सौरभ. दीपक भातुसे, लोकमत. दीपकचं माईक अनम्यूट करता. मला दीपकचा आवाज येत नाही आहे. केतन, तुम्हाला येत असेल तर तुम्ही मला त्यांचा प्रश्न काय सांगा. दीपकचा मलाही आवाज येत नाहीये. मग बरेच हात वर आहेत. विनयाचा हात वर आहे, सुधांशूचा हात वर आहे, यदूचा हात वर आहे, राहुलचा हात वर आहे. जोरी कोणी विचारू शकेल? अभिषेक पांडे, झी न्यूज. जरा आपल्या टेक्निकल टीमने बघावं काय प्रॉब्लेम आहे. वाय आर वी नॉट एबल टू गेट देम. निधी, सगळ्यांना अनम्यूट करावं लागेल. एकत्रित करा. फक्त सगळे एकत्रित बोलले नाहीत तर मग सगळं ऐकू येईल. मी नावं घेतो, ज्यांचे रिक्वेस्ट आली आहे त्यांचे नावं घेतो. मी अनम्यूट आहे. प्रश्न विचारू का? सर नमस्कार. हा, फक्त नाव सांगून विचारा. नाव सांगून, मला दिसत नाहीये. नाव सांगून विचारा. सौरभ, महाराष्ट्र टाइम्स पहिले आधी. हा, ठीक आहे. सर, ज्या काही क्षेत्रांमधनं गुंतवणूक झालेली आहे त्यामधलं कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक? हा सौरभ, बोला. येतो ना? थोडं जोराने बोललात तर आवाज येईल. सर्वात कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक यामध्ये झालेली आहे गेल्या 3 दिवसात आणि कोणत्या शहरासाठी जास्त आहे असं काही बायफर्केशन करू शकता? नाही, मी बायफर्केशन देखील आपल्याला सांगितलेलं आहे. सगळेच कुठल्या कुठल्या क्षेत्रात आली आहे ते मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि विशेषतः ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जसं मी सांगितलं की क्वांटम कम्प्युटिंग असेल, AI डेटा सेंटर असेल, AI टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, फॅब सेमीकंडक्टर असेल, GCC असेल, हेल्थकेअर असेल, फूड प्रोसेसिंग असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, ग्रीन स्टील असेल, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आलेली आहेत. आणि मी आपल्याला सांगितलं विदर्भात किती, मराठवाड्यात किती, हे आपल्याला ऑलरेडी सांगितलंय. सर, माझा प्रश्न आहे एक. हो, बोला. यदू बोलतो सर. बोला यदू. जी. एक सोशल मीडियामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून एक प्रश्न विचारला जातो आहे की देशांतर्गत उद्योग जे आहेत त्या उद्योगांशी गुंतवणुकीचे करार हे दावोसमध्ये का होत आहेत? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की एक टूल किट तयार झालेली आहे. जी टूल किट थेट या ठिकाणी एवढ्याकरताच तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत. किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा मेसेज सारखा, त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही. या टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही, मला ते लक्षात येत आहे. पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो. पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत हे सगळे करार FDIचे करार आहेत. हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत, हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत. साधारणपणे ज्यावेळेस डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतं त्यावेळी जेवढे अशा प्रकारचे FDI गुंतवणूक करणारे कंपनीज आहेत या सगळ्यांच्या बोर्ड मीटिंग्स याच्या आसपास असतात. आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की या ठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे, म्हणून आपण तो करार करतो. दुसरं एक प्रश्न असा देखील आपण विचारू शकतो की आपण वेगवेगळे राज्य इन्व्हेस्टमेंट समिट घेतात, मग त्या समिट घेण्याची गरज काय आहे?
सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवूनही आपल्याला करार करता येतो. पण डावोस अशी जागा आहे की या ठिकाणी जेव्हा करार होतो त्याचा बस हा केवळ महाराष्ट्रापुरतं राहत नाही, तर तो संपूर्ण जगामध्ये जातो, देशामध्ये जातो आणि त्यांनी महाराष्ट्राला एक पोझिशनिंग मिळते. आता तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो, मुद्दामून सांगतो की जसं एक टूलकिट चालली की मंगल प्रभात लोढांच्या सुपुत्रांनी डावोसला येऊन करार का केला. आता खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय मला असं वाटतं देशातले प्रतितयश उद्योगपती आहेत. ते केवळ मंगल प्रभात लोढांचे सुपुत्र नाही आहेत. पण जो त्यांनी करार केलेला आहे या करारामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे हे काही त्या ठिकाणी लोढांची इस्टेट तर तयार करत नाही आहेत. लँड त्यांची आहे, व्यवस्था ते करतायत आणि या ठिकाणी जगातल्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या कंपनीज डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्ट करतायत. हायपरस्केलर, AI डेटा सेंटर, ज्या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आपल्याला आहे, ज्यामुळे मुंबई डेटा सेंटर इकोसिस्टीममध्ये नंबर 1 वर येणार आहे, त्याचा तो करार आहे. आणि या सगळ्या कंपनीज FDI त्या ठिकाणी आणणार आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो करार झालेला आहे याच्यात 80% FDI आहे. फक्त 20% जो काही आहे तो लँडच्या रूपानं त्यांची इक्विटी आहे. आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय कंपन्या ग्लोबल झालेल्या आहेत, त्या लोकल कंपनीज नाही आहेत. या सगळ्या ज्या काही भारतीय कंपनीज आहेत या आपला विस्तार करण्याकरता फॉरेन कॅपिटल करता या ठिकाणी येतात. ते फॉरेन कॅपिटल त्यांना मिळतं. डोमेस्टिक कॅपिटल जे काही आहे त्या डोमेस्टिक कॅपिटलपेक्षा स्वस्त फॉरेन कॅपिटल असतं आणि फॉरेन ज्या कंपनीज आहेत त्यांनाही तिथे विस्तार करायला मिळतो. त्यामुळे ते लोकल पार्टनर्स घेतात आणि असं हे कोलॅबरेशन या ठिकाणी होतं. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इंडियन कंपनीज फॉरेन इन्व्हेस्टर्ससोबत करार करतायत. यातल्या अनेक कंपनी तर अशा आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजी स्वतः तयार केली आहे आणि इन्व्हेस्टमेंट बाहेरून घेत आहेत. काही कंपनीज अशा आहेत की ज्या टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही बाहेरून घेत आहेत आणि फॉरेन कंपनीज करता भारतामध्ये ते सेटअप करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही, ज्यांना याचा रिपल इफेक्ट काय आहे हे समजत नाही, असे अनेक लोक टीका करतात. काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियामध्ये याच्यावर पेड टीका झाली, पैसे देऊन टूलकिट तयार करून याच्यावर जी टीका झाली त्याची नोंद मी घेतली आहे. पण हीच टीका मागच्याही वर्षी केली होती. त्या सगळ्यांना 75% इन्व्हेस्टमेंट ही फ्रक्टिफाय करून आम्ही दाखवली. सीएम सर, सागर कुलकर्णी. सीएम सर, आवाज येतो? राहुल जोरी. सर, राहुल झोरी बोलतोय. सर, आता जे आकडे खरं तर मोठे मोठे येत आहेत, पण याचं तुम्ही म्हणजे आता शहर वाईज किंवा रिजन वाईज डिस्ट्रीब्युशन कळत नाहीये. खास करून मराठवाड्याच्या बाबतीत अनेकदा मायग्रेशन जे होतं मोठ्या संख्येनं, तर त्या बाबतीत उद्योगधंदे नसणं, बेरोजगारी असणं आणि त्यामुळे मुंबई, पुणे या सगळ्या शहरावर ताण वाढणं. तर हे जे सगळे आकडे मोठ्या संख्येने येत आहेत, आपल्याला असं काही आपण त्याबद्दल काम करत आहोत का की मराठवाडा किंवा त्या भागातला तिथला रोजगार उपलब्ध होईल? आणि या सगळ्याबद्दल अजून एक महत्वाचा प्रश्न वारंवार राहतो, शासकीय अनास्था. आकडे येतात, मोठी गुंतवणूक येते, मात्र तिथली सरकारी अनास्था किंवा त्यांना मिळणार रिस्पॉन्स, मग ते लँड ऍक्विजिशन पासून ते प्रत्येक गोष्टीच्या अडचणी असतील, तर त्या संदर्भातली काही सिंगल विंडो आपण काही तयार करणार आहोत का लवकरात लवकर परवानग्यांसाठी? पहिल्यांदा तर तुम्ही मराठवाड्याचं विचारलं तर मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 55,245 कोटी रुपयाची गुंतवणूक मराठवाड्यात चाललेली आहे. आणि जसं मी सांगितलं की ज्या ठिकाणी गुंतवणूक जात नव्हती असेही जिल्हे, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, उत्तर महाराष्ट्रातले, इथे देखील गुंतवणूक गेली आहे. कोकणातही सिंधुदुर्गला गुंतवणूक जात नव्हती, तिथेही गुंतवणूक गेलेली आहे. त्यामुळे नवीन भागांमध्ये ही गुंतवणूक या ठिकाणी चाललेली आहे, याचा मला आनंद आहे. दुसरं, आपण मैत्री नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे, जे वन स्टॉप शॉप आहे, ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना फास्ट परवानग्या मिळतात, त्याचं कंप्लीट मॉनिटरिंग होतं. एक स्पेशल मेकॅनिझम आपण तयार केला आहे
डावोसला जे MOUs तयार होतात त्याच्या प्रत्येकाची प्रगती काय आहे हे आपण ट्रॅक करतो. ते कुठे जर अडले तर त्या ठिकाणी त्यांना आपण मदत करतो. सर्वात पहिल्यांदा टॉप प्रायोरिटीवर लँड अलॉटमेंट आपण त्यांना करतो. ज्यांचे फायनान्शियल क्लोजर झालेले आहेत त्यांना इमिजिएट लँड मिळेल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आता आपला ट्रॅक रेकॉर्ड हा देशात सगळ्यात चांगला आहे. सर दीपक सर बारवार मागणी सर अशोक बोला चेतन बोलतोय. हा मिलिंद मागवा एनडीटीव्ही. हा मिलिंद. विशेष पांडे आवाज आ रही. मिलिंद बोला. हॅलो अभिषेक पांडे आवाज आ भागवत बोलतोय एनडीटीव्ही मराठीतनं. माझा प्रश्न असा आहे की खूप मोठे प्रकल्प येत आहेत, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, ही खूप आनंदाची. अभिषेक पांडे आवाज आ रही आपको. मिलिंद तुम्ही म्यूट झालात पुन्हा. मिलिंद जी आवाज अभिषेक जी 2 मिनट आप माझा आवाज रुकिए, मैं मिलिंद से पहले लेता हूँ. म्यूट झालं होतं. तर मोठे प्रकल्प येत आहेत, गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय, यासाठी तुमचं अभिनंदन. पण होतं असं की करार ग्राउंडवर उतरणं आणि प्रत्यक्षात एखादा उद्योग त्या ठिकाणी सुरू होणं याच्यात प्रॅक्टिकल अडचणी अनेकदा येतात आणि असं होतं की त्या कंपन्या सुरूच होत नाहीत. याला आपण वेळेची काही मर्यादा ठरवतोय का, जेणेकरून नोकऱ्या लवकरात लवकर अधिकाधिक तरुणांना मिळणं आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणं, या दोन्ही अनुषंगाने याचा उपयोग होईल. नाही, निश्चितपणे पहिल्यांदा तर आपण समजून घेतलं पाहिजे की एक करार केल्यानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू होणे याकरता त्याच्या साईज प्रमाणे 3 वर्ष ते 7 वर्ष कालावधी असतो. साईज प्रमाणे, गुंतवणुकीच्या साईज प्रमाणे. काही अतिशय फास्ट होतात, जसं मागच्या वेळेस आम्हाला लक्षात आलं काहींनी 1.5 वर्षात देखील सुरू करू शकले, कारण तशा पद्धतीनं त्यांचे उद्योग होते. त्यामुळे याचं आपण ट्रॅकिंग करतो. बघा याच्यामधलं सिरियसनेस कुठे असतो, जे लोक पैसे देऊन जमिनी विकत घेतात, जे फायनान्शियल क्लोजर करतात आणि जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतात, अशा प्रकल्पांना आपण सिरियस प्रकल्प मानतो आणि त्याचं ट्रॅकिंग करून त्यांना आपण मदत करतो. आणि आपण जर बघितलं तर आज आपल्यासमोर उदाहरण छत्रपती संभाजीनगरचं आहे की ज्या ठिकाणी आपण DMIC तयार केली, आज एकही प्लॉट तिथे शिल्लक नाही. नवीन आपल्याला त्या ठिकाणी आता जमीन ॲक्वायर करावी लागते आहे. हे मला असं वाटतं यातलं एक खूप मोठं उदाहरण आहे. सर दीपक शिशिर पांडे बोल रहा हूँ. सवाल ये था. दीपक भातुसे. आवाज गेलाय पुन्हा. कोणाचा अजून येत असेल तर. शिशिर. संजीव शिवडेकर. हा संजीव शिवडेकर. हा तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा. अनम्यूट करा. Ketanji, everybody is unmuted. संजीव शिवडेकर विचारा तुम्ही. नाही आवाज नाही येत आहे. नाही तुमच्याकडनं अनम्यूट करा तुम्ही. हॅलो साहेब, येतोय आवाज ऐकू? येतोय. संजीव बोला. हा आता येतोय, बोला. संजीव परत अनम्यूट झाला तुमचा. हॅलो. हा हॅलो. संजीव. देवेंद्र भाऊ नमस्कार. तुमचं पहिलं अभिनंदन. आणि माझा प्रश्न असा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी बद्दल आपण जे म्हणालात की मुंबईमध्ये मिनिमम वेस्ट आणि मॅक्सिमम रियूज हे कधीपर्यंत शक्य आहे, आणि बाकीच्या सिटीज मुंबई, पुणे, नागपूर इथपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते, आणि साधारणतः काय अंदाज आहे, टाइमलाईन तुम्ही ठेवलं? पहिल्यांदा मुंबईमध्ये आपण हा प्रयोग करणार आहोत आणि याच्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. हे काही वर्षभरात होईल अशी परिस्थिती नाही, पण आपण पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये याचा इफेक्ट दाखवू शकतो. सीएम सरांचा आवाज नाही येते. हो, सीएम सरांचा आवाज नाही. सीएम साहब का अनम्यूट कराइए. अनम्यूट नहीं है. हाँ जी. तर याच्यामध्ये
सर्क्युलर इकॉनॉमी पहिल्यांदा मुंबईकरता आपण करतो, नंतर ती इतर ठिकाणी करता येईल. हा आपल्याला माहिती आहे की अतिशय कॉम्प्लेक्स विषय आहे. हा काही 1 वर्षात आणि 2 वर्षात होऊ शकणार नाही, पण याची सुरुवात आता आपण करणार आहोत. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजचा उपयोग आपण करणार आहोत, वेगवेगळे प्लेयर्स त्याच्यामध्ये येणार आहेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मुंबईच्या एअर क्वालिटीमध्ये, वॉटर क्वालिटीमध्ये आपल्याला फरक दिसायला लागेल आणि 5 ते 7 वर्षामध्ये आपण सस्टेनेबल शहराकडे आपली वाटचाल करू शकू. गौरी सर मैं टेम्पो के लिए नागपुर से शिशिर आर्य. हाँ शिशिर. हेलो. हाँ शिशिर. बोलो हेलो. सर ये पूछना था सर, विदर्भा में थोड़ा ब्रेकअप मिल सकता है, कौन से सेक्टर आ रहे हैं, और लास्ट डेवोस से इस बार थोड़ा कम है क्या कंट्रीब्यूशन, मतलब शेयर विदर्भा का? नहीं, बिल्कुल अच्छा शेयर है विदर्भ का, कोई आप चिंता मत करिए. 2,70,000 करोड़ की इन्वेस्टमेंट्स आ रहे हैं और जगह और क्षेत्र मैं आपको जल्दी ही दे दूंगा. अश्विन सर एक सवाल मुंबई से जुड़ा हुआ है सीएम सर. वैभव सर एक सवाल मुंबई से जुड़ा हुआ है. आपने एक यदु जी के उस पर जवाब दिया. अरे बोलिए बोलिए. कैसे सर मी बोलू का, माझा आवाज येतो? अभी इनको बोलने कार्रवाई दीजिए. करेगी क्या जी जो सरकार सरकार टूल किट पे कोई कार्रवाई करेगी क्या, असा प्रश्न आहे अश्विनचा. देखिए, छोटे मन के और छोटे दिमाग के जो लोग होते हैं उनको हम इग्नोर करते हैं, इसलिए उनको हमने एक्सपोज कर दिया है. पिछले समय भी किया है, इस समय भी हम एक्सपोज करेंगे और विशेष रूप से 2020 में 21 में यहाँ आकर जिन लोगों ने एमओयूज किए वो भी आज जब बोलते हैं या उनके भी जब लोग बोलते हैं तो मुझे बड़ी हंसी आती है. और कुल मिलाकर वो 70-80 हज़ार करोड़ के एमओयूज यहाँ पर कर गए और हम 30 लाख करोड़ के एमओयूज जब करते हैं तो जलन तो होना स्वाभाविक है. प्रीति सोमपुरा. प्रीति सोमपुरा. सर मेरा सवाल ये है कि इनोवेशन सिटी का जो टाटा ग्रुप के साथ जो कॉन्ट्रैक्ट किया है तो कोई उसमें टाइम लिमिट भी दिया है, क्योंकि हम अक्सर देखते हैं कि एमओयू साइन हो जाता है लेकिन उसके बाद इम्प्लीमेंट होने में बहुत टाइम लग जाता है. देखिए, पहली बात तो ये कोई कॉन्ट्रैक्ट नहीं है. टाटा के साथ हम को क्रिएट कर रहे हैं और इसमें केवल टाटा नहीं रहेंगे. तो ये जो पूरी इनोवेशन सिटी है इसमें देश के और दुनिया के जो बड़ी बड़ी कंपनीज है उनके इनोवेशन सेंटर्स यहाँ पर आएंगे और मुझे ऐसा लगता है कि पहले हमें वहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना पड़ेगा, जिसकी शुरुआत हम अभी करेंगे. हमने जगह आइडेंटिफाई की है और साथ साथ जिन लोगों ने इंटरेस्ट दिखाया है उनको भी हम लोग जगह अलॉट करना शुरू करेंगे और उसके माध्यम से ये इनोवेशन सिटी तैयार होगी. गौरीशंकर काळे. सर नमस्कार, गौरीशंकर घाळे बोलतो पुढारी. काल उद्योग मंत्र्यांनी दावोस मधून असा संवाद साधला, त्यात त्यांनी 37 लाख कोटीच्या औद्योगिक करारांचा एक विषय केला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापून आपण थोडस त्यावर भाष्य केलं तर प्रकाश टाकलं तर बरं होईल. मी अतिशय क्लिअर सांगितलं, त्यांनी काही चुकीचं सांगितलेलं नाही. 30 लाख कोटीचे करार आणि अनाउन्समेंट पूर्ण झालेले आहेत. 7 ते 10 लाख कोटीचे जे काही करार आहेत याच्यामध्ये बोलण्या पूर्ण झालेल्या आहेत, पण त्या संदर्भातले करार हे आम्ही त्या ठिकाणी नंतर करणार आहोत, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टींची पूर्तता व्हायची आहे. त्यांचे फॉरेन पार्टनर जे आहेत काही ठिकाणी ते असर्टन व्हायचे आहेत. 100% ही पण गुंतवणूक येणारच आहे, पण आम्ही काही नियम तयार केले होते. त्या नियमांमध्ये जोपर्यंत FDI पूर्णपणे असर्टन होणार नाही तोपर्यंत अनाउन्समेंट करायची नाही. आणि म्हणून या संदर्भात त्यांची चर्चा आल्या. काही असे आहेत की जे आमच्याशी डायरेक्ट या ठिकाणी आले आणि इथे येऊन त्यांनी आमच्यासमोर प्रपोजल्स ठेवली. त्यांची प्रपोजल्स इव्हॅल्युएट न करता त्यांच्याशी करार करणं योग्य नाही आहे आणि म्हणून ते केलं नाही. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं 30 लाख कोटीची या ठिकाणी करार आणि घोषणा झालेल्या आहेत. 7 ते 10 लाख कोटी, कदाचित 12 लाखापर्यंत जाऊ शकेल, हे पुढच्या महिन्याभरात होतील. धन्यवाद.
तर विनया बोलतीये, विनया देशपांडे मुंबईहून. मला प्लीज एक सांगा, तुम्ही ब्रेकअप जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही म्हटलात की 16% इन्व्हेस्टमेंट्स आर विथ फॉरेन एंटिटीज आणि दीज आर विथ रिस्पेक्ट टू फॉरेन टेक्नॉलॉजीज. तर तुम्ही जेव्हा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बद्दल सांगताय तर कुठल्या कुठल्या गोष्टींचं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे अँड हाऊ विल इट रिफ्लेक्ट नॅशनली? थँक्यू. मुळामध्ये याच्यामध्ये ज्या काही इमर्जिंग इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोबाईल असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, याच्यातलं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे. काही ठिकाणी तर क्रिटिकल टेक्नॉलॉजीजमधलंही इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे. त्याचा कम्प्लीट ब्रेकअप जो आहे तो मी आपल्याला निश्चितपणे प्रोव्हाइड करेन. आता तो मी सोबत ठेवलेला नाही आहे, पण तो आपल्याला मी प्रोव्हाइड करेन. आणि परत एकदा सांगतो की 83% जे आहे ते या ठिकाणी FDI आहे. आणि हे जे मी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये फॉरेन पार्टनर्स आहेत, पण FDI नाही आहे, टेक्नॉलॉजी आहे. सीएम साहब नमस्कार. मैं सोमदत्त शर्मा, दैनिक भास्कर से. जी बोलिए शर्मा जी. सर आपने जी सर, आपको सबसे पहले तो बधाई कि 30 लाख करोड़ के करार हुए हैं. एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ सिंधे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं. महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए. सीएम साहब, अभिषेक पांडे, भारत एक्सप्रेस से आवाज आ रही है? वैभव गंजापुरे. वैभव. हेलो अभिषेक पांडे. नमस्कार. राजीव सिंह बोल रहा हूँ INS से. सर नमस्कार. वैभव. ऐकू येतं? हा येत आहे बोल. सर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. मला हे विचारायचं होतं की आपलं एक $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे उद्देश आहे डॅव्होसमुळे किती लवकर पूर्ण होईल आणि या टोटल डॅव्होस इन्व्हेस्टमेंटमुळे किती एम्प्लॉयमेंट जनरेशन महाराष्ट्रात होणार? थँक्यू. एम्प्लॉयमेंट जनरेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे. विशेषतः काही सर्व्हिस सेक्टरमधले आहेत त्याच्यामध्ये जास्त होईल, काही ठिकाणी थोडं कमी होईल, पण एकूण माझा अंदाज आहे की 30 लाखपेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट आपण या ठिकाणी यातनं 30 ते 40 लाख एम्प्लॉयमेंट आपण तयार करू शकू. आणि निश्चितच आपल्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याला यातनं फायदा मिळेल. कारण जेव्हा गुंतवणूक प्रायव्हेट सेक्टर करतं त्यावेळेस आपली जी अर्थव्यवस्था असते ती अर्थव्यवस्था एक्सपांड होत असते आणि ती अर्थव्यवस्था जेव्हा वाढते त्यातनंच खऱ्या अर्थानं ज्याला आपण GDPची ग्रोथ म्हणतो ती ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीचा जो परिणाम आहे तो आपल्या GDP ग्रोथवर होईल आणि आपण जी $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडची वाटचाल आहे ती करू शकू. अभिषेक. एक सवाल मुंबई से संबंधित है. राजीव सिंह बोल रहा हूँ INS से. सवाल सर ये है कि मुंबई के लिए भी एक बड़ा ड्रीम है, एक ऐसा समय है जब BMC में पहली बार बीजेपी की सत्ता स्थापित हो रही, तो जिम्मेदारियां आप लोगों की बढ़ गई है. मुंबई के लिए क्या कुछ खास है दावोस से? देखिए, मैंने जो सर्कुलर इकोनॉमी की बात की वो प्रयोग मुंबई में ही होने वाला है और मैं ऐसा मानता हूं कि हम अगर उसको सक्सेसफुल करेंगे तो इससे बड़ा तोहफा मुंबई के लिए दूसरा कोई नहीं होगा. चलो लास्ट क्वेश्चन. मेरी मीटिंग से इसलिए लास्ट क्वेश्चन. अभिषेक बोलिए. अभिषेक. एक सवाल सर, 2 सवाल है. पहला सवाल तो ये है कि पिछली बार का लोग आंकड़ा उठ करके यहाँ पर एक नैरेटिव सेट करने की कोशिश कर रहे हैं कि दावोस में जो इन्वेस्टमेंट आता है, जो करार होता है, उसका यहाँ पर बहुत कम जो इम्प्लीमेंटेशन होता है, पहला. और दूसरा, इस बार MMRDA ने काफी कुछ लाया है अपने पिटारे में. बहुत सारे करार MMRDA के रीजन में हुए हैं, उसका कितना फायदा होगा? और तीसरी जो एक नई सिटी बनाने का आप लोगों ने जो तय किया है पनवेल और आसपास के हिस्से में नवी मुंबई एयरपोर्ट प्रोजेक्ट के लिए, उससे क्या फायदा होगा? और खासकर जो कंजेशन है मुंबई के भीतर, वो कंजेशन कितना कम हो सकेगा? पहली बात तो यह है कि जिन्होंने अपनी अकल को अभिषेक जी बंद करके रखा है उनको समझाने से भी कोई फायदा नहीं है. बाकी जो समझते हैं उनके लिए मैंने सारे एक्सप्लेनेशन दिए हुए हैं जो आपके माध्यम से उन तक भी पहुंचेंगे और जो समझना नहीं चाहते उन तक भी पहुंचेंगे. तो मैं वापस कह देता हूं आपके माध्यम से कि 2025 के डावोस के जो अनाउंसमेंट थे उसका सक्सेस रेट 75% है, जो देश में सबसे अच्छा है. इस बार के भी हम लोग इसी प्रकार से ट्रैक करेंगे और विशेषतः
मुंबई और एमएमआर रीजन में जो इन्वेस्टमेंट्स आई है वो हमारी अर्थव्यवस्था को ग्रोथ इंजिन के रूप में आगे ले जाएगी. थैंक यू. सीएम सर, सागर बोलतोय एनडीटीव्हीतून. हाँ सागर बोलतोय एनडीटीव्हीतून. सर, तुम्ही जवळपास 2014 पासून सलग पुढे म्हणजे कंटिन्यू डावोस केलेला आहे, नंतर आता हा टर्म पण करताय. बेसिकली मला 2 क्वेश्चन विचारायचे आहेत की तिथे जे इन्व्हेस्टमेंटचं ट्रेंड बदललेला आहे वर्ल्ड वाईड, तो काय स्वरूपात बदल झालेला आहे आणि महाराष्ट्राला कुठले चॅलेंजेस तुम्ही पाहिले तिथे की आहेत फ्युचरमध्ये हे चॅलेंजेस आहेत जे आपल्याला फार वेगळ्या स्वरूपामध्ये हँडल करावं लागणार आहेत. बघा, नेचर ऑफ बिझनेस हा चेंज होतो आहे. मागील वर्षी आणि या वर्षी दोन्ही वर्षांमध्ये डावोसमध्ये सर्वात जास्त चर्चा AI आणि इनोव्हेशनची आहे आणि प्रत्येक शहराला AI, प्रत्येक देशाला AI आणि इनोव्हेशन यामुळे जी काही बदल येत आहेत, ज्या काही नवीन वेव्ज येत आहेत त्या वेव्स समजून घ्याव्या लागतील आणि तशा पद्धतीनं इकोसिस्टीम तयार करावी लागेल. महाराष्ट्रासमोर देखील हाच चॅलेंज आहे आणि म्हणूनच आपण इनोव्हेशन सिटी किंवा वेगवेगळे जे विचार केलेले आहेत ते याकरताच आपण केलेले आहेत. चला, सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.